लोकेशनवरती। तर मित्रांनो हे ठिकाण आहे शिरपामाळ, जव्हार शिरपामाळ हे ठिकाण मित्रांनो आलोय। आता बघतो आतमध्ये जाऊन पुढं कसं ते आम्ही पण बघितलेलं नाही, तर मित्र तर आहे तिथं उभे बघा। मित्र पहिले जेवण थांबले आणि आम्ही त्यांच्यामुळे आलो। तर मित्रांनो पुढं गेल्यावर दाखवतो तुम्हाला, भेटूया पुढे। तिथं खूप लांबून लांबून माणसं येतात बघायला, तर बघूया आम्ही पण आता बघायला काय आहे पुढं। मित्र तर चालले पण खूप आले इथे बघायला। इकडे बसण्यासाठी वगैरे मस्त खूप लांबून लांबून शाबाश बेटा पर्यटक येतात बघायला। शिरपामाळ म्हणून हे ठिकाण आहे, इकडे बसण्यासाठी वगैरे सोय मस्त केलेली आहे। मी पण तकून आल्यावर मस्त आहे गाडीवर आहे। Oh my God! पोहोचल्या हे बघा, आता पोहोचलोय आम्ही। तर आता आतमध्ये जातो, आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। हो तर मित्रांनो ते पहिल्यांदाच आले। तर मित्रांनो हे चपली वगैरे इथं चपली वगैरे आतमध्ये नाही, एंट्री नाही मित्रांनो। तर चपली वगैरे आम्ही बाहेरच काढले। तर मित्रांनो हे बघा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण खूप सुंदर असं ठिकाण। बांधकाम पण एवढं मस्त झालंय, सुंदर झालंय बांधकाम। आणि मित्रांनो तुम्ही कधी आला इकडं तर शिरपामाळ म्हणून हे ठिकाण आहे जव्हारमध्ये, तर नक्की ज्या मित्रांनो एक भेट द्या शिरपामाळला। तर पुढं दाखवतो मित्रांनो हे बघा किती सुंदर बांधकाम झालंय म्हणून शिरपामाळ ठिकाण आहे, तुम्ही नक्की एक भेट द्या। तर मित्रांनो साईडला बघा किती मस्त सुंदर असे झाडं वगैरे आहेत, लाइटिंग पण मस्त बांधून ठेवले आहे मित्रांनो। इकडनं बघा वरती मस्त झेंडा लावलाय मित्रांनो, खूप सुंदर असं ठिकाण आहे। आणि त्या खालच्या साईडला तर बघा इकडनं एक डॅमचा पण मस्त नजारा बघा डॅमचा। खूप लांबून लांबून पर्यटक येतात मित्रांनो बघायला, तुम्ही पण एक वेळेस नक्की भेट द्या शिरपामाळला। मित्रांनो आम्ही खूप फिरलो, आता चाललोय घराकडे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तर तुम्ही कधी आला इकडे जव्हारमध्ये तर शिरपामाळ म्हणून एक ठिकाण आहे, तिथं नक्की मित्रांनो भेट द्या शिरपामाळला। तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय।